राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळामध्ये बैठक होणार आहे। मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले जे बदल आहेत, त्याशिवाय बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण याचा तपास या विषयांवर चर्चेची शक्यता आहे। त्यामुळे या विषयांवर नेमकी काय चर्चा होते, काही निर्णय घेतले जातात का तेही बघावं लागेल। लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करण्यात आली होती। मागच्या वर्षीचे जे पैसे आहेत ते लाडकी बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत। आता मात्र त्याच्यामध्ये 2100 रुपये जे आहेत ते दिले जाण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काही निर्णय आज होतो का तेही बघावं लागेल। कारण निवडणुकीच्या आधी एक मोठं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं। लाडक्या बहिणींना 1500 रुपये आतापर्यंत दिले जात आहेत। मात्र आमचं सरकार आल्यास 2100 रुपये महिना एवढे लाडक्या बहिणींना आपण देऊ असं सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा सरकार आलेलं आहे प्रचंड बहुमतानं, त्यामुळे याविषयीचा निर्णय या बैठकीमध्ये होतो का, किंवा जे इतर बदल होणार आहे ज्याच्यामध्ये निकष हे आता तपासले जाणार आहे, जे काही निकष लावलेले होते ते तपासले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी अर्ज केले आहे त्यापैकी काही ज्या निकषात बसत नाही अशा बहिणींना लाभ मिळणार नाही अशी माहिती समोर आली होती। त्यामुळे त्याविषयीचा काही निर्णय होतो का तेही बघावं लागेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी ही मंत्रिमंडळाची बैठक होती, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, काय निर्णय होऊ शकतात? निश्चितच आजच्या कॅबिनेट बैठकीचं महत्त्व म्हणजे सर्वप्रथम आजपासून शुभारंभ होतोय तो कॅबिनेट बैठकीचा। अर्थातच पेपरलेस कॅबिनेट करण्याचा प्रयत्न आता देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीने आज पहिली कॅबिनेट बैठक होत आहे। आज जरी काही कागदपत्रांचा वापर होणार असला तरी सुरुवात ही टॅबलेटपासून होणार आहे। टॅबलेटमधून मंत्री आहेत ते आपला अजेंडा असतील ते वाचून दाखवतील, या संदर्भातील चर्चा होईल, टिप्पणी काढली जाईल, ही सर्व टॅबलेटवरती केली जाईल। त्यामुळे कागदपत्रांचा वापर न करता ही कॅबिनेट करण्याचा मानस आहे तो फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे। जोपर्यंत टेक्नोसेवी काही मंत्री होत आहेत, अधिकारी होत आहेत, तोपर्यंत 1 ते 2 महिने अशा प्रकारे कागदपत्रांचा वापर केला जाईल। मात्र हळूहळू पेपरलेस अशा या कॅबिनेटला सुरुवात आजपासून होत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात जो HMPV विषाणूचे 2 संशयित नागपूरमध्ये आढळलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। कोणती मार्गदर्शक तत्व आता केंद्राकडून आलेली आहेत त्याचा कशा प्रकारे पालन महाराष्ट्रामध्ये करता येईल, विशेषतः मुंबई विमानतळासंदर्भात, कारण परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक आहेत, ते प्रवासी आहेत, ते मुंबईमध्ये प्रथम येतात आणि इथून देशभर प्रवास करताना आपण पाहत असतो। त्यामुळे त्या संदर्भात महत्त्वाचे निर्देश आहेत ते आज देवेंद्र फडणवीस देऊ शकतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत, काही महिलांच्या ऐवजी पुरुषांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, एका ठिकाणी तर चक्क महिलेच्या मुलाच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते, ते लाडके बहिणीने परत केलेले होते। मात्र अशा प्रकारे ज्या ठिकाणी बनावट खाती किंवा खात्यांमध्ये गैरव्यवहार दिसून येत आहेत, या खात्यांना चाप कशा प्रकारे लावता येईल या संदर्भात नियोजन आज केले जाईल। या योजनेत कुठलाही बदल करण्यात येणार नसला तुर्तास तरीही फुलप्रूफ योजना करण्याचा मानस आहे तो सरकारने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे या 3 प्रमुख मुद्द्यांवरती आज चर्चा आहे। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड प्रकरणावरती आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा जोरदार चर्चा होऊ शकते, कारण SIT मध्ये नेमलेल्या काही अधिकाऱ्यांवरती थेट सत्ताधाऱ्यांनी, विरोधी बाकावरील आमदारांनी आणि नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आज चर्चा होईल। देशमुख कुटुंबीय आहे, आज ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे या सर्वांगाने जर पाहिलं असेल तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न असेल, एकंदरीत या सर्वांगाने आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा अपेक्षित आहे। निश्चितच चेतन, या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।